हाय हॅलो गुड मॉर्निंग रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। तर पुन्हा एकदा मी हा एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे तुमच्यासाठी, जो आहे मीशो हॉल। तर मीशोवरून मी काय काय गोष्टी ऑर्डर केल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे। नुकतंच घराला कलरिंग केलेलं आहे, त्यासाठी मी म्हटलं काहीतरी नवीन गोष्टी ॲड करूयात हॉलमध्ये, कारण याआधी हॉलमध्ये काहीच नव्हतं, अगदी सिंपल होतं। फक्त शोकेसचं कपाट आणि एक गादी, बस। ह्या व्यतिरिक्त हॉलमध्ये दुसरं काहीही नव्हतं। सो म्हटलं चला आता काहीतरी क्रिएटिव्हिटी करूयात, कलरिंग केले तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, या ब्लॉगमध्ये काही गोष्टी मी हँडमेड केलेल्या आहेत, ज्या तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हीही ट्राय नक्की करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आहे हे आर्टिफिशियल प्लांट, जे खूप सुंदर वाटतं आणि खूप रिअल वाटतं। ते मी असं कुंडीमध्ये लावलेलं आहे। हे मला 172 रुपयाला मिळालेलं आहे। मी तर स्क्रीनवरती मेन्शन करते प्रत्येक गोष्ट। त्यानंतर ही आहे बेडशीट, जी डबल बेडशीट आहे, किंग साईज। सो ही पण खूप छान आहे आणि मस्त आहे, स्ट्रेचेबल आहे खालून। हे पहा अशा पद्धतीने, जेणेकरून ही बेडशीट कितीही काही झालं तरी निघणार नाही, हलणार नाही, ॲज इट इज तशीच राहील। ही बेडशीट मला 365 रुपयाला मिळाली आहे। त्यानंतर ही अजून एक घेतली होती, तर सेम त्याच क्वालिटीची आहे, ही मला 370ला भेटली। त्यानंतर हे वॉल हुक आहे, जे स्टिक होतात, हे 20 पीस मिळाले मला 135ला। त्यानंतर हे आम्ही हँडमेड म्हणजेच घरीच तयार केलेलं आहे। इन्स्टावर रील बघितली होती, त्यानुसार आम्ही दोघांनी मिळून केलं आहे। तर खूप सोपं आहे आणि खूप इझी आहे हे लॅम्प बनवणे। तर हा लॅम्प मी तुम्हाला दाखवेलच की पुढे शेवटी कसा बनला आहे। खूप मजा आली हा लॅम्प बनवताना आणि खूप सुंदरही वाटतो। तर ह्याच्यासाठी आम्ही सर्वात आधी कचऱ्याचा एक डबा घेतला, जो आम्ही यूज नव्हतं करत, आणि त्यामध्ये आंब्याच्या झाडीचा एक फाटा घेतला आणि नंतर त्यात सिमेंट टाकलं। रात्रभर आम्ही ते तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी अशी ही टोपली एक आहे, त्याला मी लेस लावून वायरला सुतळीने गुंढळलं आणि खूप छान पद्धतीने हा लॅम्प तयार झाला। आणि तुम्ही बघू शकता की इथे खूप सुंदर वाटत आहे हा लॅम्प। आणि जे लाकूड चमकत आहे ना, तर त्याला मी वुडन पॉलिश जे कलर मिळतं ना, तो कलर इथे लावलेला आहे, जो ट्रान्सपरंट असतो, म्हणजे लाकडाला कीड नाही लागणार त्यासाठी। सो अशा पद्धतीने हा लॅम्प दिसत आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि ती जी फ्रेम आहे आमची स्केच केलेली, ती मी त्यांना 5th ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिली होती। त्यानंतर ही बेडशीट आहे, जी मी डीमार्टमधून घेतलेली आहे 150 रुपयाला। त्यानंतर इथं आर्टिफिशियल प्लांट आहे आणि दुसरं जे आहे ते ओरिजिनल आहे। नंतर हे आतमध्ये बेडरूममध्ये जिथे मी फोटो फ्रेम्स जे लावले आहेत वॉलला, ते सुद्धा मी मीशोवरूनच घेतलेले आहेत। खूप छान क्वालिटी आहे आणि ते फॅमिली नाव जे आहे तेही सुद्धा ह्या फ्रेमसोबतच आलेलं आहे। खूप सुंदर वाटतात ह्या फ्रेम्स लावल्यानंतर। तर ह्या मी 2 सेट मागवले होते आणि एक आधीचाच होता, तर हा एक सेट मला 344 रुपयाला भेटलेला आहे। त्यानंतर ही एक पेंटिंग आहे, जी मी स्वतः केलेली आहे, त्याला फ्रेम करून घेतली, तिथं लावली। आणि ही दुसरीसुद्धा मी स्वतःच केलेली आहे स्केच, त्याला पण मी फ्रेम करून घेतली आहे। आणि हो, जे हे सगळे मी फोटो फ्रेम जे मी लावले आहेत, जे मी आधी तुम्हाला स्टिक करायचं जे हुक दाखवलं होतं, त्या हुकवरच मी सगळे पेंटिंग्स लावलेले आहेत आणि फोटो लावलेले आहेत। त्यानंतर ही एक आहे वारली पेंटिंग, ही सुद्धा मी स्वतःच पेंट केलेली आहे। आणि त्यानंतर हे मनी प्लांटचे आर्टिफिशियल वेल आहे, जे मी 123 रुपयाला 3 घेतले आहेत मीशोवरूनच। आणि इथे आमचं छोटंसं देवघर आहे खाली। त्यानंतर हे एक आहे जे हँडवॉश करण्यासाठी आहे, हे सुद्धा मी स्टिक केलेलं आहे वॉलला। तर हे मला 253 रुपयाला मिळालं आहे। खूप छान आहे क्वालिटी। त्यानंतर मी किचनमध्ये कडाप्प्यांना हे लावण्यासाठी वॉल स्टिकर मागवलेला आहे, जे मिळालं मला 108 रुपयाला।
खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण छान आहे याची. त्यानंतर हे पडद्यांसाठी मागवलं होतं मी. हे पण मला 2 जोडी भेटलं आणि खूप सुंदर आहे त्याची पण क्वालिटी. 276 रुपयाला मला हे 4 पीस मिळाले कॉर्नर. तर आता मी बेडरूममध्ये काय काय गोष्टी घेतल्या ते दाखवलं आणि किचनमध्ये सुद्धा काय काय घेतलं आहे ते सुद्धा दाखवलं आहे. आणि आता हॉलमध्ये आलेलो आहोत आपण. आता मी हॉलमध्ये काय काय केलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि कोणत्या गोष्टी घेतल्यात, कितीला घेतल्यात त्याही मी परत पुन्हा एकदा मेन्शन करेन, तुम्ही नक्की बघा. हॉल म्हणजे फक्त हॉल नसून आपल्या घराचा एक कोपरा, एक खोली जिथे आपण जास्त वेळ राहतो, बसतो. तर ती जागा मला वाटतं की आपल्या मनाप्रमाणे असायला पाहिजे आणि मला जसा हवा आहे तसाच हा लुक झालेला आहे. तर चला, ते कुशन कवर मी 185 रुपयाला हे 5 कवर आलेले आहे. इथे मी 3 घातले आहेत कुशन कवर. आणि त्यानंतर हे झाड आहे जे मी 314 रुपयाला घेतलेलं आहे. ते पण खूप छान आहे, आर्टिफिशियल. त्यानंतर इथे एक आर्टिफिशियल वेल घेतलेला आहे. हे सुद्धा मला खूप छान क्वालिटीमध्ये रिसीव झालेलं आहे. हे 186 रुपयाला मला भेटलेलं आहे. तिथं मी मेन्शन करतेच आहे. त्यानंतर हे आहे हंस आणि त्याचं पिल्लू, त्यांची जोडी. त्यानंतर इथं नटराजची मूर्ती घेतलेली आहे. ते पण मला 192 रुपयाला मिळालेलं आहे. तर त्यानंतर इथं आहे जे मी हँडमेड म्हणजे घरच्या घरीच मी स्वतः पेंट केलेली पेंटिंग जी मी वॉलवर केलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात. तरी मला साधारण 2 दिवस लागले ही पेंटिंग करायला. खूप सुंदर वाटते. आधी माझ्या डोक्यात फक्त रांगोळी काढायचं होतं तिथं. मग माझ्या बहिणीने मला सजेस्ट केलं की तू रांगोळी नको काढू, काहीतरी वेगळं काढ. तर तिने मला पिंटरेस्टवरून एक फोटो पाठवला. तो फोटो वेगळा होता थोडासा. तर मी तसंच न काढता थोडंसं त्याच्यात माझं काहीतरी क्रिएटिव्ह टाकून मी थोडंसं इन्हान्स केलं आहे ते पेंटिंग. कसं वाटत आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये नक्की. तर इथे आहे खिडकीला जे मी वॉलपेपर लावलेलं आहे चिमण्यांचं. खूप सुंदर वाटतं ऊन पडल्यावर. तर हे मी 239 रुपयाला घेतलेलं आहे ते वॉलपेपर. त्यानंतर इथे एक पेंटिंग आहे, ती सुद्धा मी केली आहे. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितलंच की ती स्केच मी एका मुलीकडून बनवून घेतली, ह्यांना 5th ॲनिव्हर्सरीला दिली. त्यानंतर हे ड्रीम कॅप्चर आहे. इव्हल आईचं डिझाईन आहे त्याला. हे मी गोव्यावरून घेतलं आहे आणि हे एक आहे त्याला अडकवण्यासाठी जे 77 रुपयाला मी जे घेतलं आहे. त्यानंतर इथं आहे हे बटरफ्लाईज. हे पण खूप सुंदर वाटतात, गोल्डन कलरचे आहेत, शाईन करतात. हे 98 रुपयाला घेतलेलं आहे. त्यानंतर हे आहेत कॅन्डल्स होल्डर जे मी डीमार्टमधून घेतलेत. आणि हे एक आहे की होल्डर जे मी स्वतःच बनवलेलं आहे घरीच. आणि हे एक्झिबिशनमधून घेतलेलं आहे जे लाकडामध्ये कोरून केलेलं आहे काम. खूप सुंदर वाटतं ते. आणि त्यानंतर हे एक लाईटिंगचा बल्ब लावलेला आहे आम्ही मुलांसाठी. जेव्हा कधी मूड आला त्यांना डान्सचा तर लाईटिंग वगैरे बंद करून डिस्को टाईप जरा फील यावं त्यांना म्हणून. तर मी जे प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत मिशोवरून त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देत आहे. तुम्ही चेक करा. आणि कसा वाटला तुम्हाला हा माझा व्लॉग? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटला माझा हा हॉलचा लूक. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.